चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 3 आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त. विरार पोलीस ठाणे यांच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास विरार पूर्व परिसरात चाकूचा धाक दाखवून फिर्यादीकडील मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. विरार पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून 3ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की एक जो यातील फिर्यादी होता तो फिर्यादी घरी जात असताना तो दमला म्हणून तो एक उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसला होता, झोपलेला. त्यानंतर सदर ठिकाणी 3 इसम आले व त्यांनी आरोपितांनी त्याला हटकून त्याच्याजवळ मोबाईल, त्याचं वॉच आणि इयरबड्स अशा 3 वस्तू जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते. सदर आरोपींचा आपण सदर ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पडताळून तसेच त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढून त्यांची माहिती घेतली व गुप्त बातमीदारामार्फत ते विरार फाटा येथे येणार आहेत अशी माहिती आपण सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलीस पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यास जबरदस्तीने नेलेला 3ही वस्तू 100% मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. त्यातील एक आरोपी जो आहे मनोज प्रदेशी म्हणून, तो यापूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्यांनी वसई रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. त्यातील जो दुसरा आरोपी तो सुद्धा त्याचाच भाऊ आहे आणि तिसरा बी ते एकत्रच राहणारे आजूबाजूला राहणारे सगळे 2 मित्रच आहेत. अशा 3 आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्यातील 2 आरोपी हे सख्खे भाऊ आहे व तिसरा आरोपी सुद्धा त्यांच्या बाजूलाच राहणारे. हे सर्व रेल्वेपट्टी ब्रिज विराटपूरलाच साई दत्त नगर मध्ये राहतात आणि ऑलरेडी तो जो प्रतीक म्हणून जो आरोपी आहे, मेन आरोपी, त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत वसई रेल्वेला. तो सराईत गुन्हेगार आहे. सदर गुन्ह्यातून 100% मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेले आहे. त्यामध्ये मोबाईल फोन, वॉच आणि हेडफोन असं 3 वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत.